अजित पवार गटाकडून किरण सामंत यांचे बॅनर झळकतायत। किरण सामंत यांचा भावी खासदार असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। किरण सामंत यांना अजित पवार गटाचा पाठिंबा आहे का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीनं वाद चव्हाट्यावर सुद्धा आलेला आहे। सिंधुदुर्ग लोकसभेच्या वादात आता अजित पवार गटाची सुद्धा उडी आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नक्की उमेदवार कोण यावरून महायुती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये बाचाबाची असेल। एकंदरीत वातावरण तापलेलं आहे, कारण त्या ठिकाणी किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा आहे। किरण सामंत यांचे वेळोवेळी बदलणारे स्टेटस असतील किंवा उदय सामंत यांचे बंधू असल्यामुळे त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये त्यांचं काम असेल, यामुळे भावी खासदार हे किरण सामंत असेल अशा प्रकारचे बॅनर हे लागले होते। आता सुद्धा आपण सांगतो बाळासाहेब भवन मध्ये आहोत आणि बाळासाहेब भवनच्या बाहेर जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। किरण सामंत जे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत त्यांचा फोटो या ठिकाणी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। एकूणच या बॅनरवर जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री मंत्री यांचे फोटो आहेत, तसेच मुख्यमंत्री यांचा सुद्धा फोटो आहे। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली, त्यामुळे नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नक्की चाललंय काय, नक्की सुनील तटकरे यांना कुठेतरी शह देण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कोकणातील नेते आहेच की ते रत्नागिरीचे आहेत की सिंधुदुर्गचे आहेत, अशा प्रकारचा हा प्रश्न पडला। कारण त्यांनी या ठिकाणी कोकण नेते आणि कोकणातील एक दिलखुलास नेतृत्व असं या म्हणत हार्दिक शुभेच्छा दिलेत आणि भावी खासदार असं सुद्धा म्हटलेलं आहे। विशेषतः बाळासाहेब भवनच्या समोर हा बॅनर आहे तो लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय। कारण शिवसेनेचे उमेदवार हे किरण सामंत असणार की ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार असा प्रश्न आता नागरिकांना आणि जनतेला पडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। पक्ष ठरवत असतो की कोणाला खासदार बनवायचं, परंतु प्रत्येकाला तयारी करायलाच लागेल। किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत, त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे। आणि जर त्यांनी तिकीट मागितलेलं असेल तर त्यांचे चाहते त्यांना भावी खासदार असं म्हणत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। कोणतीही निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या काळामध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते अशी बॅनरबाजी करत असतात। पुण्यामध्ये खासदाराचं दुःखद निधन झालं, दुसऱ्या दिवशी काही लोकांनी बॅनर लावले होते। आता असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते स्वतःहून बॅनर लावतात, काही उभं राहण्यासाठी बॅनर लावतात, मी कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे असेही बॅनर असतात। म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे सर्कशीचे जे खेळ आहेत ते होत असतात, परंतु अखेरला जेव्हा निर्णय फायनल होतो, ज्या टायमाला उमेदवारी जाहीर होते त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।